दारू रम बियरची तस्करी, एलसीबी कडून ट्रकसह 16 लाखांचा मुद्देमाल जप्त. पॉवर जनरेटर मधून दीव दमण केंद्रशासित प्रदेशातील विदेशी दारू रम व बियरची होणारी तस्करी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उघडकीस आणली. सुरत बायपास नाकाबंदी करीत ट्रकला पकडण्यात आले तर 12 लाखाचा ट्रक व 4 लाखांची दारू असा एकूण 16 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दमण येथून MH18 BY 1052 क्रमांकाच्या आयसर ट्रक मधून कमिशन्स कंपनीच्या पॉवर जनरेटर मध्ये बेकायदेशीररित्या विविध कंपनीची विदेशी दारू व बिअरच्या बाटल्या भरून धुळे मार्गे गुजरात राज्यात वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती काल दिनांक 17 जानेवारी 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना माहिती मिळाल्याने त्यांनी तात्काळ पथक तयार करून कारवाईसाठी रवाना केले होते. पथकाने दुपारी 12 वाजेच्या सुमारास सुरत बायपास रोडवर खानदेश कॅन्सर सेंटर समोर महामार्गावर नाकाबंदी करीत वाहनांची तपासणी सुरू केली. संशयित ट्रकला अडथळा निर्माण करून थांबविले. चालकाने त्याचे नाव विकास सिंग नरेंद्र सिंग चव्हाण वय 26 राहणार रूम नंबर 13 धर्मेशबाई कोचाड भीमपोर दमण असे सांगितले. तसेच त्याने ट्रक मधील कमिशन्स कंपनीचे पॉवर जनरेटर गुजरात राज्यात घेऊन जात असल्याचे सांगून दिशाभूल करणारी माहिती दिली. मात्र पथकाने बारकाईने जनरेटरची तपासणी केली असता जनरेटर मध्ये दारू साठा मिळून आला. एकूण 4,17,000 रुपये किमतीचे विदेशी दारू रम व बियर आणि 12 लाखाचा ट्रक असा एकूण 16,17,600 रुपयाचा किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, असई संजय पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल पंकज खैरमोडे, पवन गवडी, आरिफ पठाण, शशिकांत देवरे, मुकेश वाघ, पोलीस कॉन्स्टेबल मयूर पाटील, सुशील शेंडे, राहुल गिरी, हर्षल चौधरी अशा पथकाने सदरची कारवाई केली. दिनांक 17 जानेवारी रोजी गोपनीय माहिती मिळाली होती. दीव दमण या केंद्रशासित प्रदेशातून फक्त केंद्रशासित प्रदेशामध्ये विक्रीसाठीचा परवाना असताना सुद्धा एका आयशरमध्ये विदेशी मद्य हे धुळे जिल्ह्यातून गुजरातकडे जाणार आहे. त्याप्रमाणे पथक तयार करून गोपनीय माहितीतील वाहन साक्री रोड येथे थांबवून त्याची तपासणी केली असता सदर वाहनामध्ये एकूण 4,17,000चा विदेशी मद्य हे